नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण वेगवेगळे विषय आपल्या चॅनलवर मांडत असतो आणि असाच आज एक नवीन विषय तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तो म्हणजे एक 500 ते 600 वर्ष झालं एक झाड आहे आणि ते झाड अजून सुद्धा कायम आहे आणि त्या झाडाची खासियत म्हणजे त्या झाडाचं थेट आपण त्या झाडापाशी आता आहोतच, परंतु या सगळा व्हिडिओ तुम्ही पहा आणि या सगळ्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळणार आहे की या झाडाची नेमकी खासियत काय आहे आणि हे झाड इतके दिवस टिकलं का, किंवा याच्यामध्ये जे काही समजा चमत्कार सुद्धा काही झालेले आहेत। या सगळ्या झाडामध्ये प्राणी जाऊन लपतात, नेमके ते कुठून लपतात हे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर हे झाड बघू शकतो आपण, हे इकडे पुढे या, हे झाडामध्ये बघू शकतो एवढा मोठा इथं खप्पा पडलेला आहे आणि पूर्ण मधलं खोड इथं दाखव, खोड दाखव, पूर्ण मधलं खोड जे आहे ते दिसत आहे। याच्यामध्ये प्राणी जाऊन बसत होते पहिले, किंवा ही जी आहे साईडची विहीर आहे इथं, आणि अशा प्रकारचे बरेच झाड आहेत या ठिकाणी। याच्यामध्ये भेगा पडत गेलेल्या आहेत, पूर्ण भेगा पडत गेलेल्या आहेत आणि या झाडाची एक खासियत आहे, या इथल्या लोकांकडून सुद्धा या झाडाची खासियत सांगण्यात येत आहे की बरेच वर्ष झाला आम्ही इथं पाहत आहोत आणि याच्यामध्ये बरेच विषारी प्राणी सुद्धा राहतात, अशा प्रकारची सुद्धा माहिती आहे। आपल्यासोबत तिथल्या आजी आहेत, त्या आजीनं या पूर्णपणे झाडाची माहिती आहे, लहानपणापासून त्या या झाड बघतात, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, ह्या आजी ज्या आहेत यांचं वय साधारणतः 60 ते 65च्या दरम्यान असेल आणि या आजी लहानपणापासून हे झाड बघतायत। त्या झाडामध्ये काही बदल आहे का, किंवा या सगळ्या गोष्टीच्या झाडाच्या काही चर्चा आहे चमत्काराबद्दल, किंवा या ठिकाणी माणसं जे आहेत तिथं काही बघितले होते, काही लोकांनी अशा प्रकारची गोष्ट इथं सांगितली होती आम्हाला। तर या सगळ्या गोष्टीची माहिती आजीकडून आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार आजी। मला सांगा, ह्या झाडाचं तुम्ही लहानपणापासून बघता, तरी लहानपणापासून झाड असंच आहे का? असंच आहे, मोठ्यानं बोला, कारण लहानपणापासून असंच झाड आहे। हा, पडलं नाही, काही नाही, असंच आहे। आणि लहानपणी तुम्ही या झाडाबद्दल काही चमत्कार बघितला होता का? बघितलं होता ना। हा, ते ऊद म्हणून यायचं, त्याचा ऊद म्हणत होते। ऊद हा प्राणी होता, ती त्याच्यात राहायचा, दिवसभर माणसं आले त्याच्यात जाऊन बसायचा चिंचामध्ये, पुन्हा माणसं गेली की बाहेर निघायचा। आणि मग त्याला पुन्हा कुठं गायब झाला, दिसत नाही आता तर? आता ती कुकड गेला असल, कुकड निघून गेला असल। एकच प्राणी राहत होता, एकच राहत होता प्राणी। त्याच्यामध्ये साप बीप काही तसं बी राहत असेल, काही विषारी प्राणी कशाला मध्ये बघतोय माणूस, मध्ये कशाला शिरते, मध्ये एवढं मोठं बोकाड आहे त्याच्यात, मध्ये कशाला जावं? पहिलं या ठिकाणी जे होतं त्या ठिकाणी तिथं गाव होतं, जुनं गाव म्हणतात त्याला, आणि त्या ठिकाणचं गाव तिथलं आता गायब झालं। कशामुळे गायब झालं, तर या ठिकाणी एक नवीन गाव तयार करण्यात आलं, कारण नदीला पाणी येत होतं भरपूर, पुनर्वसन या ठिकाणी झालं आणि त्याच्यामुळे तिथे गेले। पहिले जे लोक होते तिथं राहत होते आणि या ठिकाणी राहून इच्छेचा सगळं एका जवळ होतं। आणि या ठिकाणची रात्री सुद्धा काही चमत्कार झाला होता, किंवा काही बाई दसली होती, अशा प्रकारची गोष्टी इथं घडलेली काही लोकांकडून सांगण्यात येत आहे। त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? आहे ना, पण मीच बघितलं होतं ना। मीच बघितलं होतं लहानपणी, आम्ही इथं झोपायला उन्हाळा दिवस होता, यायचं तर तिथं सर्विस आम्ही आलाच नव्हतो, बघितला ती प्राणी झोपायला खेळायला माणूस झोप खेळायला बघितलं। म्हणजे माणूस का बाई? बाई होती, बाई होती, आम्ही बघितली। मग म्हणलं अरे आता ही बाई येईल आपल्याकडं। तुम्ही कुठं होता तेव्हा? आम्ही तिथं त्या कळ्याला झोपलेलो होतो घराच्या मागे, इथं घर होतं पहिलं, त्या ठिकाणी तिथं झोपला होता आणि इथं दिसलं होतं तुम्हाला ते, आणि ह्या फंट्यालाच असं तिथं रानात झोका खेळत होती बाई। मग दुसऱ्या दिवशी आम्ही घेऊन आलाच नव्हतो, मग सगळे म्हणायला लागले चला आज नाही का इथं झोपाय, घ्या पांघरून रानात कपडे। मग सांगितलं की नग आम्हाला की तिथं बाई एक झोका खेळती तिथला, मग आम्हाला नग आज यायचं। मग हे आले म्हणले रोज येते सण, आज का म्हणे येईना, रोज निघती माग, आणि मग आज कशी काय आली नाही, आता येतच नाही आम्हाला। मित्रांनो, हे झाड जे आहे ते 700 ते 800 वर्ष झाले असते, आपण तरी 500 जरी वर्ष म्हटलं तर 700 ते 800 वर्ष झाले असते, अशा प्रकारचा अंदाज इथल्या लोकांनी सांगितलेला आहे। आणि हे जे झाड आहे ती एकच नाही, ह्याच्यापेक्षा अजून 2 आहेत, अशाच प्रकारचे झाड आहेत आणि या झाडाला फळ सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतात। त्या झाडाचं खोड जर आपण बघितलं तर मला वाटतं कमीत कमी 7-8 माणसं त्याच्या कवळ्यात बसायचं सारखं त्याचं खोड आहे आणि या झाडाला फळ
2-4 ट्रक तर सरपंच निघाल दिसतं. हो, जर याला तोडलं किंवा काही कालांतरानं जर हे वाळलं झाड तर याचं सरपंच निघेल ते 7-8 ट्रकच्या वर जास्त निघण. अशा प्रकारची इथले एवढं मोठं हे विशाल झाड आहे. आणि अशा प्रकारचे झाडं जपणं, गावाकडल्या गोष्टी या जपणं गरजेचं असतं. निसर्ग जर टिकून ठेवायचा असेल तर झाड किंवा अशा प्रकारचे जुनी माणसं जी आहेत, जे काही कथा त्यांच्यामधून निर्माण होतात आणि जुन्या कथा जे आपण ऐकतो त्याच्यामधून कुठंतरी प्रेरणा मिळते. जे गावाकडलं खरं सुख ह्या झाडामध्ये आहे. जुने झाड जे की आपल्या अनंत पिढ्या त्यांनी बघितलेले आहेत, आपले लोक बघितलेले आहेत, आपले पूर्वज त्यांनी ह्या झाडांना बघितलेले आहेत, जे की आपण सुद्धा बघितले नाहीत, ते पूर्वज ह्या झाडांनी बघितलेले आहेत. म्हणून कुठंतरी हे झाडं जोपासणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारच्या कथा जोपासणं गरजेचं आहे. त्याच वेळेस आपली कुठंतरी पुढं विचारसरणी ही बदलणार नाही किंवा विचारसरणी ही ढासळणार नाही, जे की आजकालची पिढी आपण बघतो बिघडत चाललेली आहे. अशा प्रकारे काही गोष्टी घडत चाललेल्या आहेत, घटना घडत चाललेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या गोष्टी कुठंतरी टिकून राहणं, जुनी माणसं टिकून राहणं आणि जुन्या कथा टिकून राहणं ह्या गरजेचं असतात. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये तुमचं या सगळ्या गोष्टीबद्दल म्हणणं काय आहे आणि या झाडाबद्दल तुमच्या गावात झाड आहे का, अशा प्रकारचे काही एखादं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.